नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या 7वी स्कॉलरशिप आणि 8वी NMFच्या प्लॅटफॉर्म ज्याचं नाव आहे हरीश लातूरकर अकॅडमी या ॲपमध्ये मी स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7वी स्कॉलरशिप गणित या विषयाचा परिमेय संख्या व त्यावरील क्रिया, रॅशनल नंबर्स अँड ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्स हा घटक बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागचा जो तास होता, मागच्या रविवारी जो आपण तास घेतला होता, ओके, त्या तासामध्ये आपण परिमेय संख्या म्हणजे काय, रॅशनल नंबर म्हणजे काय ते व्यवस्थित समजावून घेतलं होतं. हे बोर्डवर तुम्हाला दिसतंय आपण काय 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 घेतलं होतं त्यावर. ठीक आहे. त्यानंतर परिमेय संख्या कशाला म्हणायचो, परिमेय संख्या कशा असतात तर पी भागिले क्यू म्हणजे अपूर्णांकाच्या स्वरूपात असतात. कसला अपूर्णांक रे, व्यवहारी अपूर्णांक. कसला अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांकाच्या स्वरूपात असतात. पी भागिले क्यू स्वरूपात असतात. आणि क्यू कसा नसला पाहिजे, क्यू इज नॉट इक्वल टू झिरो. परिमेय संख्येचा क्यू इज नॉट इक्वल टू झिरो म्हणजे परिमेय संख्येतला जो छेद आहे तो शून्य नसला पाहिजे बेटा. हे सुद्धा आपण मागच्या तासाला बघितलेलं आहे. त्यानंतर परिमेय संख्या ओळखणं, कोणती परिमेय संख्या आहे कोणती परिमेय संख्या नाही त्या ओळखायच्या कशा. हा, ही परिमेय संख्या आहे का, मग अपरिमेय संख्या ही तुमच्या 7वीच्या सिलेबसला नाहीये, परंतु त्या ओळखण्यासाठी तुम्हाला माहिती असावी, थोडस माहिती दिली होती. दशांश आवर्ती दशांश खंडित आवर्ती अपूर्णांक किंवा ते वगैरे ते सांगितलं नव्हतं, कारण ते 8वीच्या सिलेबसला आहे, ते आपण घेतलं नव्हतं. धन परिमेय संख्या म्हणजे काय, ओके, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर म्हणजे काय, निगेटिव्ह रॅशनल नंबर म्हणजे काय, ऋण परिमेय संख्या म्हणजे काय, हे सुद्धा आपण मागच्या तासाला बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कुणाला जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर हा जो नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जे कोणी हा व्हिडिओ भविष्यात कधी युट्यूबला बघतील, भविष्यात पुढल्या वर्षी वगैरे कदाचित युट्यूबला बघतील, त्यांच्यासाठी जर प्रवेश घ्यायचा असेल तर हा कॉन्टॅक्ट मध्ये व्हिडिओ आपण देतोय. तर पॉझिटिव्ह रॅशनल नंबर कोणता, निगेटिव्ह रॅशनल नंबर कोणता वगैरे वगैरे आपण बघितलं होतं. पुढे हे विस्तार सूत्राचं आहे, आपण ते कंटिन्यू करूया. ओके, आता बघा, मी तुम्हाला मागच सांगितलं होतं की आजच्या तासात आपण काय बघणार आहोत, परिमेय संख्या रॅशनल नंबर याचा चढता व उतरता क्रम बघायचा आहे आपल्याला. परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर त्याचा चढता उतरता क्रम बघायचा आहे. ठीक आहे, त्याच्या काही ट्रिक्स पण मी देणार आहे. ओके, काही ट्रिक्स न सोडवायचे, काही उदाहरणं मात्र आपल्याला सोडून म्हणजे तशा काढून सोडवायची. हा, ट्रिक्स असतील तर ट्रिक्स. परिमेय संख्येचा लहान मोठेपणा करत असताना, ओके, जर दोनच परिमेय संख्या असतील तर लहान मोठेपणा करणं एकदम सोपं आहे. परंतु 3 किंवा 4 पेक्षा जास्त परिमेय संख्या जरी असतील तर काही ठिकाणी ट्रिक्स लागू पडतात. ज्या ठिकाणी ट्रिक्स लागू पडतात त्या ट्रिक्स मी पहिल्यांदा शिकवतो, नंतर ट्रिक्स न लागू पडणारी उदाहरणं शिकवतो. इज इट क्लिअर? ओके, तर आपण सुरू करूया. ओके, परिमेय संख्येचा लहान मोठेपणा. ओके, पहिला प्रश्न, फर्स्ट क्वेश्चन, आजचा पहिला प्रश्न. परिमेय संख्या म्हणजे काय तुम्ही शिकलेला आहात, त्यामुळे पुढच्या आपण प्रश्नाकडे आपण जाऊया डायरेक्टली. चला, -5/9 ही कसली परिमेय संख्या रे, धन परिमेय संख्या आहे का ऋण परिमेय संख्या आहे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे का निगेटिव्ह रॅशनल नंबर आहे? पॉझिटिव्ह नॅशनल नंबर. असं सांगायचं का कोणी लगेच, असं उत्तर द्यायचं असतं का? रेज हँड करायचा, मी एका विद्यार्थ्याचं नाव घेईन त्यानंच उत्तर सांगायचं, असं कोणीही अनम्यूट होऊन उत्तर सांगायचं नसतं बेटा. ओके, ठीक आहे. आपली एक विद्यार्थिनी खूप आहे हुशार, स्वरा फुटानेला विचारूया. मस्त झोपून क्लास करते, बसून बस करत स्वरा, टेबलवर वगैरे बसत जा, टेबल खुर्ची घेऊन. हा स्वरा, सांग बेटा, ही पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे का निगेटिव्ह रॅशनल नंबर आहे? पॉझिटिव्ह नॅशनल नंबर. पॉझिटिव्ह आहे स्वरा. इथं निगेटिव्हचं साईन तुला दिसत नाही का स्वरा, मायनस साईन? बोल ना स्वरा. मायनस साईन जर असेल तर ते पॉझिटिव्ह असतं का स्वरा निगेटिव्ह असतं, स्वरा फुटाने? उत्तर दे. हम्म? स्वरा आमची 7वीची विद्यार्थिनी बरं का, 7वीला येते सध्या. ओके, स्वरा कन्फ्यूज पडली. स्वरा, ज्यावेळेस मायनस साईन असतं त्यावेळेस कसं असतं तर निगेटिव्ह रॅशनल नंबर असतं. हा, श्लोक जातो, तू सांग बेटा. हा सर्व कोणत्या प्रकारचे रॅशनल नंबर आहेत? निगेटिव्ह. याचा काय करा, याचा चढता क्रम लावा, चढता क्रम लावायचा आहे. याचा असेंडिंग ऑर्डर, असेंडिंग ऑर्डर लावायचे, असेंडिंग ऑर्डर. ओके, आपल्याकडे इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम आणि सेमी
सर्व माध्यमाची आपण एकत्रित बॅच घेत असतो, त्यामुळे मी शिकवत असताना दोन्ही माध्यमाचा उपयोग करणार आहे. इंग्लिश मधून पण सांगणार आहे आणि मराठी मीडियम मधून पण सांगणार आहे. ओके, निगेटिव्ह. ओके, लोअर हँड करा. मग आता हा प्रश्न संपलाय आपल्या सगळ्यांचा. जवळपास 8 जणांचे रिझल्ट तरी लोअर हँड करा, म्हणजे पुढच्या प्रश्नाला तुम्हाला संधी नंतर. Vivo V20 नाही, तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवा बेटा, किंवा नाव रिनेम करा. हा, चला. सिद्धिकांचे बेटा लोअर हँड करा. आता बघा, तर ह्यालाही मी एक ट्रिक सांगणार आहे. ह्याला एक ट्रिक आहे आपल्यापाशी, की शोधायचं कसं. ठीक आहे. आता थोडं ऑब्झर्वेशन करा. हे जे अपूर्णांक आहे याचं म्हणजे ऑब्झर्वेशन करा. काय आहे रे, हे बघा. पहिला अपूर्णांक कोणता आहे? -5/9. ओके. दुसरा अपूर्णांक कोणता आहे? ओके. दुसरा अपूर्णांक कोणता आहे? -12/23. तर इथं दुरुस्ती करा. इथे 23 आहे, 13 नाही. इथं इथे 23 आहे. -12/23. ओके. 12/23. ओके. त्यानंतरचे अपूर्णांक पहा. त्यानंतरचे कोणते अपूर्णांक दिले आहेत तुम्हाला बघा. तर त्यामध्ये तुम्हाला, ओके, आता बघा, हा जो अपूर्णांक आहे याच्यामध्ये न्यूमरेटर काय रे? 5 आहे. डिनॉमिनेटर काय रे? 9 आहे. 5ची दुप्पट 2 केली. 5ची दुप्पट 2 केली 10 येतं. 10 म्हणून -1 केलं की छेद येतो 9. ओके, फक्त मायनस मध्ये आहे. -5 केलं आपण. मग आम्ही एक ट्रिक सांगतोय. हे ट्रिक आहे. मी तुम्हाला ट्रिक्स शिकवतोय, ट्रिक्स. ओके. ट्रिक्स न सुटणार पण आपण प्रॅक्टिस करणार आहोत. पण हा पहिला पूर्णांक. दुसऱ्या पूर्णांकामध्ये काय केलं बघा. दुसऱ्या पूर्णांकामध्ये जे अंश आहे, दुसऱ्या पूर्णांकामध्ये जो न्यूमरेटर आहे, त्या न्यूमरेटरची दुप्पट करा, त्याचं डबल करा. 24 येतं. त्यामधून -1 करा. ओके. 24 येतं. त्यामधून -1 करे, काय काय येतं माहितीये का? त्यानंतर काय येतं? 23 येतं. ओके. हे मायनस साईन काढून टाका. मायनस साईन हे थोडं लक्षात घेऊ नका. हे मायनस साईनचं काही घालू नका सध्या. मायनस साईन न करता बघूया. तिसरा पूर्णांक पण आहे बघा. काय आहे तिसरा पूर्णांक? 2/3 आहे. -2/3. म्हणजे 2ची दुप्पट करा. 2ची दुप्पट केलं 4 येतं. 4 म्हणून -1 केलं की 3 येतं. चौथा पूर्णांक पण तसंच आहे. 3ची दुप्पट 6. 6 म्हणून -1 केलं की 5 येतं. म्हणजेच काय, जर तुम्हाला दिलेले अपूर्णांक, जर तुम्हाला जे परिमेय संख्या दिलेली आहेत, ज्या रॅशनल नंबर दिले आहेत, आणि त्या रॅशनल नंबर मध्ये अंशाच्या दुप्पटीपेक्षा जर छेद असेल, काय म्हणता येईल त्याला? अंशाच्या दुप्पटीपेक्षा छेद असेल, तर तर अंशाच्या दुप्पटीपेक्षा छेद 1 ने कमी असेल. मुद्दा येतो लक्षात, मी लिहून पण देणार आहे, काळजी करू नका. ओके, सोहम. अंशाच्या दुप्पटीपेक्षा छेद 1 न कमी असेल. फॉर एक्झाम्पल 8 आहे. 8ची दुप्पट 16. 16 पेक्षा 1 न कमी म्हणजे 15. समजतंय? मानाला समजत असेल तर. अंशोबत शिकवण्याकडे लक्ष द्या बेटा. ओके. त्यानंतर 3. 3ची दुप्पट 6. 6 मध्ये 1 कमी 5. दुप्पटीपेक्षा 1 न कमी. 2ची दुप्पट 4. 4 पेक्षा 1 कमी. ओके. 12 ची ट्वाईस. 12 ट्वाईस 24. 24 -1 23. म्हणजे अंशापेक्षा दुप्पट छेद आणि 1 ने कमी जर असं असेल, आणि जर त्या ऋण परिमेय संख्या असतील, जर त्या निगेटिव्ह रॅशनल नंबर असेल, तर ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असेल. ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असेल. पहिल्यांदा मी मराठीतून लिहून देतो, पुन्हा हेच वाक्य मी इंग्लिशमध्ये पण लिहून देतो. ओके. चला, लिहून घ्या पहिल्यांदा. प्रत्येक अपूर्णांकाचे बघा नियम लिहून घ्या. नियम, ट्रिकचा जो नियम, ट्रिक नंबर 1 लिहून घ्या. ट्रिक ट्रिक्स नंबर 1 लिहून घ्या. म्हणजे हा, थांब बेटा, माझं एक्सप्लेन होते पूर्ण. जरा डाऊट घेऊया आपण. हा. हा. हा बघा, नेम लिहून घ्या. प्रत्येक अपूर्णांकाचा प्रत्येक अपूर्णांकाचा प्रत्येक अपूर्णांकाचा अंश अंश हा प्रत्येक अपूर्णांकाचा सॉरी, अंश नाही, छेद. सॉरी, छेद घ्या. प्रत्येक अपूर्णांकाचा छेद मी इंग्लिशमध्ये पण लिहून देतो, काळजी करू नका. इंग्लिश मीडियमला तोंडी सांगतो. ओके. प्रत्येक अपूर्णांकाचा छेद प्रत्येक अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या अंशाच्या दुप्पटीपेक्षा 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 1 ने कमी आहे. 1 ने कमी असेल
व व व ती ऋण ऋण अपूर्णांक असेल, अपूर्णांक, व ती ऋण पूर्णांक असेल तर ज्याचा ज्याचा अंश व छेद ज्याचा अंश व छेद मोठा मोठा तो अपूर्णांक मोठा तो अपूर्णांक मोठा. लिहून घ्या बेटा, व्यवस्थित व्यवस्थित लिहून घ्या, कारण हे तुम्हाला परीक्षेमध्ये लागणार आहे. त्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक मोठा. ओके. इंग्लिश मिडियमच्या मुलांना आणि इंग्लिश मध्ये सांगतो, तोंडी सांगितलं चालेल ना? स्वराली मान इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत आपल्याकडे, निर्वेद पाटील. ओके. तोंडी तोंडी सांगितलं चाल, तुम्ही लिहून घ्याल ना? रिप्लाय द्या. सर हा बोल, हा स्वर बोल सिद्धी. साईड प्लीज. साईड प्लीज. ओके. हा. ओके. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी लिहून घ्या. हॅलो सर. हा. डिनॉमिनेटर ऑफ एव्हरी फ्रॅक्शन. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी पहिल्यांदा लिहून घ्या. द डिनॉमिनेटर ऑफ एव्हरी फ्रॅक्शन इज इज लेस दॅन वन. एक मिनिट थोडस दुरुस्त करूया वाक्यरचेमध्ये. द डिनॉमिनेट द डिनॉमिनेटर ऑफ एव्हरी फ्रॅक्शन the denominator of every fraction twice of the numerator and less than 1. Denominator of every fraction, the denominator of every fraction twice of the numerator and less than 1. म्हणजे न्यूमरेटर पेक्षा कसं असलं पाहिजे, टॉईस, आणि त्यामधून -1 करायचंय. ओके. लेस दॅन 1 अँड ऑल आर निगेटिव्ह रॅशनल नंबर. अँड ऑल आर निगेटिव्ह रॅशनल नंबर. ऑल आर निगेटिव्ह रॅशनल नंबर. लिहून घेता ना निर्वेद? ओके. परत सांगू. द डिनॉमिनेटर ऑफ एव्हरी फ्रॅक्शन इज टॉइस ऑफ द न्यूमरेटर अँड लेस दॅन 1. अँड ऑल आर निगेटिव्ह रॅशनल नंबर. सो सो द फ्रॅक्शन हुज न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर लार्जर. सो whose fraction numerator and denominator are larger will be larger. विल बी लार्जर. म्हणजे न्युमरेटर हा काय, सॉरी, डिनॉमिनेटर काय असला पाहिजे, न्युमरेटरच्या टॉईस पेक्षा 1 ने कमी असला पाहिजे, लेस दॅन 1 असला पाहिजे. असं जर असेल आणि सर्व सर्व निगेटिव्ह रॅशनल नंबर असतील तर, आणि तर ज्याचा न्युमरेटर ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो रॅशनल नंबर मोठा. आता हे कळाले सगळ्यांना? मराठीत कळाले, सर इंग्रजीत कळाले. ओके. आता मला कोण सांगेल, रेज हँड करायचंय, रेज हँड करायचंय, या अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम मला कोण सांगेल? या रॅश हॅलो सर. हा. असं मध्येच हॅलो बोलायचं नाही बेटा, रेज हँड करून बोलायचं. असं मध्येच कोण बोलतं हे समजत नसतं. हा. हा, कुणाला काही विचारायचं आधी विचारा बेटा, कुणाला काय विचारायचं आधी, उत्तर नंतर घेऊया आपण. उत्तर सांगा, रेज हँड करूनच सांगायचं, असं डायरेक्ट उत्तर सांगायचं नसतं बेटा. बर. ठीक आहे. हा, कार्तिक जाधव बेटा सांग, उत्तर सांग. कार्तिक जाधव. आन्सर सांगायचं डायरेक्टली. आता मला काय पाहिजे, चढता क्रम पाहिजे, असेंडिंग ऑर्डर. चढता क्रम लावत असताना आपण संख्या लहानाकडून मोठ्याकडे जातो का मोठ्याकडून लहानाकडे येतो? कसं जातो? स्मॉलर टू बिगर जातो चढता क्रम लावताना, असेंडिंग ऑर्डर लावताना. ओके. चला, कुठे गेला कार्तिक? कार्तिक गायब सर वाटतं रे. ओके, आपण दुसऱ्या मुलाला आपण विचारा. स्वरा सोनवणे, केबीपी विद्यालय भुईंज. स्वरा बेटा. मला सांग, असेंडिंग ऑर्डर सांगा पूर्णांकाची या नियमानुसार. अनम्यूट हो स्वरा, अनम्यूट कर. सिद्धी, लक्ष कुठे आहे सिद्धी?
हा सिद्धी सांग. सर पहिल्यांदा -2/3. यस. आता असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय असतं रे? असेंडिंग ऑर्डर, असेंडिंग ऑर्डर. ओके. चढता क्रम. चढता क्रमला तर सर्वात लहान पहिल्यांदा घ्यायचा आहे का नाही? मग सर्वात लहान कोणता याच्यामध्ये? ज्याचा अंश व छेद लहान, ज्याचा डिनॉमिनेटर व न्युमरेटर लहान तोच लहान. मग पहिला येणार आहे -2/3. हा लहान असणार आहे. मग ह्याच्यापेक्षा मोठा असणार कोणता असणार आहे? सांग सांग सिद्धी. -3/5. -3/5. नंतर कोणतं असणार आहे सिद्धी सांग. -5/9. -5/9. नंतर कोणतं असणार आहे सांग. -8/15. -8/15. नंतर कोणतं असणार आहे सांग. -12/23. -12/23. मग ह्याच्यामध्ये सर्वात मोठा पूर्णांक, सर्वात मोठी रॅशनल नंबर कोणती असणार आहे? सर्वात मोठी रॅशनल नंबर असणार आहे -12/3. इतकं सोपं आहे बेटा. हे कधी येईल हे ट्रिक माहित असेल तर सांगता येईल बेटा. अन्यथा हे सांगता येणार नाही. आणि ट्रिक्स लक्षात राहावी म्हणून मी शेवटपर्यंत लक्षात राहावी म्हणून लिहून दिली. मी मराठीमध्ये पण दिली, इंग्लिशमध्ये पण दिली. ओके. म्हणजे बिना ट्रिक्सचे पण प्रश्न असतात. सगळ्यांनी लोअर हँड करा बेटा. आता सर्वांचे लोअर हँड येऊया. बिना ट्रिक्सचे पण प्रश्न आहेत. बिना ट्रिक्सचे प्रश्न प्रश्न कसे सोडवायचे ते पण बनवणार. पहिला आपण ट्रिक्स कम्प्लीट करूया. ओके. हा. आता ह्याच्यामध्ये जर कुणाला समजलं नसेल काही तर विचारा बेटा. रेज हँड करा समजलं नसेल तर काही. काही समजलं तर रेज हँड करा आणि मग बोला. तुला काही कळालं नाही, काहीच कळालं नाही सर असं नाही का? हा कल्पना आवारी बेटा विचार. हा. बोल बेटा. सर जर काही संख्या ऋण आणि काही संख्या धन असतील तर? हे फक्त सगळ्या संख्या ऋण असतील तर त्यालाच लागू आहे. ओके. हा. ह्याच्यामध्ये जी कंडिशन दिली त्या कंडिशन असतानाच लागू आहे. इतर वेळेस ती लागू पडत नाही. कळतंय? आता वेगवेगळ्या कंडिशन्स आपण घेणार आहोत. वेगवेगळ्या कंडिशन्स आपण घेणार आहोत त्यामध्ये. ओके. आर्य समजले? आराध्य देवकर. ओके. जे 7वीचे विद्यार्थी आहेत तुम्ही तुमच्या शाळेतल्या मुलांना सांगा आपल्या क्लासबद्दल. आपला क्लास सुरू झालेला आहे. ओके. आपल्या क्लासला प्रवेश घेण्यासाठी जर तुम्हाला क्लासबद्दलची माहिती विचारायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर हा व्हॉट्सअपचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. या व्हॉट्सअपचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या शाळेतल्या मुलांना द्या कॉन्टॅक्ट करण्यासाठी. ओके. किंवा जर तुम्हाला हा व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमच्या शाळेतल्या प्रत्येक शाळेतला किमान एक एक तरी मित्र घेऊन या. हा. फक्त मित्रांना तुम्ही डेमोची लिंक शेअर करू शकता. फक्त मला कल्पना द्या की मी माझ्या मित्राला डेमोची लिंक आज शेअर करत आहे. ती एक दिवसच शेअर करा. जेवढे दिवस सांगितले तेवढे दिवसच शेअर करा. किती दिवस शेअर करू नका. कारण तुम्ही फी भरून प्रवेश घेतलेला आहात. मित्राला मग फ्री मध्ये का द्यायचं आहे का नाही? हा. तर मित्राला द्यायचं असेल डेमो तुम्हाला सांगा किंवा त्याचा नंबर मला माझ्याकडे पाठवा. हा कॉलिंगचा नंबर आहे. ओके. आपली जी फी आहे ती फी सुद्धा सांगतो. जर कोणी युट्यूबला हा व्हिडिओ पाहत असतील तर आपली जी फी आहे पूर्ण 7वी स्कॉलरशिपची पूर्ण जी बॅच आहे मराठी मीडियम व इंग्लिश मिडियम सर्व विषय. ओके. सर्व विषयाची बॅच जी आहे स्कॉलरशिपची फी फक्त नाही फक्त 3,170 रुपयांची आहे. आणि अत्यंत दर्जेदार असं मार्गदर्शन होते. दररोज 2 तास मार्गदर्शन होते. बरोबर का मुलांना? सध्या दररोज 2 तास चालू आहे. हो सर. ओके. हो सर. हा. त्यामुळे आपला सिलेबस व्यवस्थित होणार आहे. जरी वेळ कमी असला तरी व्यवस्थित होणार आहे. वाटल्यास वेळ कमी लागला एखादा तास वाढवला जाईल पण कमी केला जाणार नाही. ओके. चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. प्रत्येक मुलांनी आपल्या शाळेतल्या मित्रांना सांगा किमान एक तरी मुलगा आपल्या शाळेतला मित्र घेऊन या. येणार का श्लोक? कल्पना? कल्पना आवारे प्रवेश घेतलाय का? कल्पना आवारे घ्यायचा आहे? कल्पना आवारे. कल्पना आवारे घेऊन टाका मग. हा. कारण तुम्हाला फक्त मोफत आजच आलंय. आम्ही दररोज 2-2 तास वाजले आमचे. ओके. बराच सिलेबस आमचा पुढे जातोय. तेव्हा सिलेबस पुढे पुढे चाललाय त्यामुळे लवकरात लवकर प्रवेश घ्या. जेवढा उशीर करणार तितकं तुमचा सिलेबस मागे पडणार. ओके. चला पुढे आपण जाऊया. पुढला प्रश्न. पुढली ट्रिक. कुठली ट्रिक पहिल्यांदा घ्या तुम्ही. ओके. चला घ्या. आता काय होतं रे मागच्या प्रश्नामध्ये छेद हा अंशापेक्षा दुपटीपेक्षा 1ने कमी होता. आता तोच पद्धतीने बघा. आता अशा अपूर्णांक असेल. क्वेश्चन नंबर 2 -13/12. काय रे या पूर्णांकामध्ये छेद हा अंशापेक्षा 1ने मोठा आहे. बरोबर का नाही? 13 मोठा आहे 12पेक्षा 1 ना. बरोबर का? त्यानंतर -8/7. -8/7. 8 हे 7पेक्षा 1 मोठं आहे. ओके. त्यानंतर पहा मित्रांनो -15/14. -15/14. 14पेक्षा 15 1 मोठा आहे. हा 15. ओके. -10/9. -10/9.
हा, 10 हे 9 पेक्षा एकदम मोठा आहे. आणि जर असं असेल तर त्याचा चढता उतरता क्रम लावायचा आहे. तर काय करता येईल? ओके. काय रे, हा पूर्णकामध्ये साम्य काय, सगळे निगेटिव्ह आहेत, सगळे निगेटिव्ह रॅशनल नंबर आहेत, सगळे ऋणपरिमेय संख्या आहेत. ओके. समजते श्लोक जाधव? हा. कार्तिक जाधव, तुला ज्यावेळेस उत्तर विचारलं त्यावेळेस सांगितलं नाही, आता रिझल्ट काय करतो, काय तुला समजलं नाही का एखादं? मला मान हलवून सांग. कार्तिक जाधव, हे विचारायचं का रेझल्ट? तुला काही सांगायचंय, बोलायचंय का? समजलेलं. नसेल तर लोअर हँड कर बेटा. रेझाईन कधी करायचं नसतो, त्यावेळेस उत्तर सांगायचं असेल त्यावेळेस रेझाईन करायचा, किंवा काही बोलायचं असेल तर रेझाईन करायचा. हा, कार्तिक जाधव प्रवेश केला असेल तर प्रवेश करून घ्या बेटा. ओके. दररोज 2-2 तास क्लास चालू आहे. आपला सिलेबस पुढे पुढे जातोय. लवकरात लवकर प्रवेश करून घ्या. दर्जेदार मार्गदर्शन घरी बसल्या मिळवा. ओके. चला. मग काय करावं लागेल बघा. तर काय करावं लागेल याच्यामध्ये ट्रिक आपण देऊया. जर दिलेल्या ऋण परिमेय संख्येतील, बघा मी ट्रिक पहिल्यांदा लिहितो. ट्रिक ट्रिक नंबर दुसरी आहे आजची. पहिले ट्रिक ते शिकवणार आहे, पण बिना ट्रिकचं पण शिकवणार आहे. पहिले ट्रिक्स देणार आहे. ट्रिक्सनं फक्त काही सेकंदात उत्तर होतात. ट्रिक्स माहित असेल तर काही सेकंदात उत्तर होतात. ट्रिक्स माहित नसेल तर थोडा वेळ लागतो सोडवण्यासाठी. जर दिलेल्या ऋण परिमेय संख्येतील, ट्रिक लिहून घ्या. जर दिलेल्या ऋण परिमेय संख्येतील ऋण परिमेय संख्येतील ऋण परिमेय संख्येतील जर दिलेल्या ऋण परिमेय संख्येतील हा, जर ऋणपरिमेय संख्येतील प्रत्येक अपूर्णांकाचा अंश, प्रत्येक प्रत्येक संख्येचा अंश संख्येचा अंश प्रत्येक संख्येचा अंश हा छेदापेक्षा हा छेदापेक्षा हा छेदापेक्षा एक ने मोठा एक ने मोठा असेल एक ने मोठा असेल प्रत्येक अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा एक ने मोठा असेल एक ने मोठा असेल तर जिचा अंश व छेद लहान ती परिमेय संख्या लहान. हा. तर तर जिचा अंश व छेद लहान अंश व छेद लहान ती परिमेय संख्या लहान. ती कसली संख्या? ऋण परिमेय संख्या. ही ऋण परिमेय संख्या लहान. त्याचा दुसरा अर्थ काय करतो तो, ज्याचा अंश व छेद मोठा ती ऋण परिमेय संख्या मोठी आहे की नाही. ऋण परिमेय संख्या लहान. याचं उलट करता येतं आपल्याला. ओके. समजतंय? सगळ्यांनी लिहून घेतलं व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या नोट्स, कारण हे तुम्हाला कुठलेही पुस्तक भेटणार नाही. ओके. आणि आपलं विद्याभारतीचं पुस्तक पब्लिश झाले काल, तुम्ही घेऊ शकता. तुमच्या जवळच्या पुस्तकाच्या दुकानदाराला मागणी करा, किंवा काय करा, जो तुम्हाला स्टेटसला जो नंबर दिसतोय त्या ह्याच्यामध्ये त्याच्या नंबरवर कॉल करा. ओके. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी पहिल्यांदा लिहून घ्या. इफ द न्युमरेटर ऑफ इच गिव्हन निगेटिव्ह रॅशनल नंबर. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी पहिल्यांदा लिहून घ्या, मग उत्तर विचारणार आहे मी. इफ द नंबर ऑफ इच if the number of each given negative rational number if if the number if the numerator of each given negative rational number if the numerator of each given negative rational number is more than 1 is more than 1 by the denominator is more than 1 by the denominator is more than 1 by the denominator is more than 1 by the denominator, then the negative rational number whose numerator and denominator, then the rational number whose numerator and denominator are smaller will be smaller. And then the rational number whose numerator and denominator are smaller will be smaller. आर स्मॉलर विल बी स्मॉलर. चला. आता याचा मला काय सांगायचं आहे, याचा मला तुम्हाला सांगायचं आहे उतरता क्रम. डिसेंडिंग ऑर्डर सांगायची याची मला काय सांगायची आपण याची उतरता क्रम सांगायचं. उतरता क्रम डिसेंडिंग ऑर्डर सांगायची. त्याची डिसेंडिंग ऑर्डर लावायचं आहे. त्यामुळे आपण उत्तर विचारूया ज्यांनी रिझाईन केलं त्यापैकी. प्रत्येक वेळेस नवीन विद्यार्थ्याला संधी दिली जाईल. ओके. हा. चला, अर्णवालीकरी बेटा सांग. अर्णवालीकरी एमजीडी बॉईज सांगा बेटा.
पहिल्यांदा -15/14. उतरता क्रम कसा लावायचा? अर्णव मला सांग. पहिल्यांदा मोठी संख्या घ्यायची का छोटी संख्या घ्यायची? पहिल्यांदा मोठी संख्या हा, उतरता घ्यायची. क्रम डिसेंडिंग ऑर्डर लावताना सगळ्यात बिगर नंबर घ्यायचा पहिल्यांदा. बिगर नंबर पासून स्मॉलर नंबर कडे, मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे. ओके, चला. मग मोठा कोणता आहे सांग सगळ्यात? -15/14. नंतर अर्णव सांग. -13/12. -13/12. 13/12. नंतर अर्णव. मायनस टेन अपॉन -10/9. -10/9. नंतर -8/7. -8/7. ओके. आता हे डिसेंडिंग ऑर्डर लावलं, त्याच्यामध्ये प्रश्न कसा असतो माहितीये का? त्याच्यामध्ये प्रश्न असतो की असा डिसेंडिंग ऑर्डर लावला, सर्वात शेवटी कोणती संख्या येईल? कोणत्या घरी शेवटी? -8/7. किंवा असा प्रश्न असतो, जर डिसेंडिंग ऑर्डर लावला तर शेवटून दुसरी कोणती ऋणपरिमेय संख्या येईल? शेवटून दुसरी. मग ह्याच ह्याच प्रश्नामध्ये याच प्रश्न मी अजून एक प्रश्न बनवतोय. याच्यावर मी अजून एक प्रश्न बनवतोय. जर या निगेटिव्ह रॅशनल नंबरचा डिसेंडिंग ऑर्डर लावला तर शेवटून दुसरी, लास्ट कडून दुसरी कोणती नंबर येईल? कोणती आहे? -10/9 असे प्रश्न असतात. आणि हे प्रश्न स्कॉलरशिपला पडतात बेटा. ओके, समजते सगळ्यांना? ओवी कुमटेकर समजतंय? फक्त शनिवार रविवार तू येते, अगं ओवी असं का करतेस? हा, तुझी बहीण तर होती वर्षभर, तुला माहितच आहे. प्रवेश करून घ्या उभी. काय अडचण आहे का? फीची वगैरे काही अडचण आहे का? मग मला मम्मीला फोन करायला सांग एकदा. आता दररोज 2-2 तास होते ना, मग दररोज तुझं बुडतं का नाही? हं? चला. तर लिहिलं असेल सगळ्यांनी? लिहिलं का सगळ्यांनी? लिहून घेतलंय सगळं व्यवस्थित? लोअर हेड करा बेटा. चला पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. ओके. हा, सिद्धी काही डाऊट असेल तर विचारा बेटा. तर इथे असा प्रश्न येऊ शकतो का की जे दिलेल्या ऋणपरिमेय संख्येचा चढता आणि उतरता क्रम लावा आणि जे सिक्वेन्स आले चढता आणि उतरता क्रमचा तिथून शेवटून किंवा पहिल्यापासून दुसरं किंवा किती पण संख्या सांगितली आणि मग त्यांची बेरीज किती येईल असं विचारतात हा, का? विचारू शकतात आपण. स्टेप बाय स्टेप जातो, विचारू शकतात आपण. तसे पण प्रश्न घेणार आहोत पुढे. ठीक आहे, आपण बेसिक पासून जातो एकदम स्टेप बाय स्टेप. म्हणजे आज आपलं 4 ते 5, 5, 5:15 पर्यंत गेले चालेल माझा कडे होईपर्यंत. थोडं लांबू बी शकेल. मी मुद्दामच इंग्लिशचा 6ला ठेवलाय. कारण काय होतं, 5ला ठेवलं असतं तर मग मला अर्धवट सोडत लागलं असतं हे. तर माझा कंटेंट क्लिअर झालं की मी तुम्हाला ब्रेक देणार आहे. 6ला परत इंग्लिशचा तास सुरू होणार आहे. इंग्लिशचा तास फक्त ज्यांनी प्रवेश घेतलाय त्याच मुलांचा होणार आहे. ओके, चला आपण पुढे जाऊया. हा. सर 8वीच्या मुलांबरोबर होणार आहे का सेपरेट? तो इंग्लिशचा तास कंबाईन असतो बेटा. हं? ओके, चला पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. सर आज मॅथचा क्लास होणार आहे 8 ते 9. नाही होणार बेटा. आज आज हा झाला की मॅथचा क्लास तुमचा आहे. 8वीच्या मुलांचा सेपरेट तास असतो आज 8वीचा. जे घटक तुमचे 8वीचे आहेत ना ते त्याला शिकवत असतो. ते तुम्हाला घटक नाही आहेत ते आज. आज उद्या जे त्यांना शिकवतो ते. हा, तुमचं नाही, तुमचं फक्त आताच होणार. चला घ्या पुढला प्रश्न. पुढला अपूर्णांक -2/3. -2/3. तिसरी तिसरी ट्रिक, ट्रिक नंबर तिसरी बरं का ती. -2/3, -6/7. -6/7. -6/7. -4/5. -4/5. ओके. काय रे? काय तुम्हाला ऑब्झर्वेशन केल्यानंतर हे जे निगेटिव्ह रॅशनल नंबर आहे याचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला काय दिसून आलं सांगा बरं मुलांनो? तर तर इथं अंश त्यापेक्षा असं एक असं एक ने सांगायचं असतं मोठा का? आहे. असं 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 बोलायचं असतं का तुम्हाला? स्वराडाने असं बोलायचं असतं का? रेज हँड करायचं. मग मी सांगणार आहे का मग व्यवस्थित, मग गोंगाट नाही होणार ना. स्वराडाने सांग तूच आता. हा, स्वराडाने. 6 स्टँडर्ड पुणे. अंश छेदापेक्षा 1 ने मोठा आहे. अंश हा छेदापेक्षा 1 ने मोठा आहे स्वरा. नीट सांग, नीट बघ. लहान आहे. हा, अंश हा छेदापेक्षा 1 ने लहान आहे. किंवा डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर पेक्षा 1 ने मोठा आहे. हा, डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर पेक्षा 1 ने कसा आहे, बिग आहे. ठीक आहे. मग याचं बघा कसं ट्रिक आपण देऊन घेऊया. ट्रिक नंबर किती? 3. ट्रिक नंबर 3. ट्रिक्स. त्या ट्रिक्स लक्षात ठेवा काय? लक्षात राहते, विसरतात वारंवार. त्यामुळे आपल्या अभ्यासच्या खोलीत लावून ठेवा या ट्रिक्स उदाहरणासहित. ठीक आहे. तर या दिलेल्या ऋणपरिमेय संख्येत दिलेल्या दिलेल्या ऋण
परिमेय परिमेय संख्येचा दिलेल्या ऋण परिमेय संख्येचा छेद हा अंशापेक्षा एकने जास्त असल्यास छेद छेद हा अंशापेक्षा एकने जास्त जास्त असल्यास लिहिलं का पुढं दिसत नसेल तर दिलेल्या ऋण परिमेय संख्येचा छेद हा अंशापेक्षा एकने जास्त असल्यास ज्याचा छेद व अंश मोठा ती परिमेय संख्या लहान. आता बघा इथं उलट बघा. ज्याचा छेद व अंश मोठा छेद व अंश मोठा ती परिमेय संख्या लहान. आता मागचं दोन ट्रिकला वेगळं होतं बघा. ज्याचा छेद व अंश मोठा ती कशी होती रे मोठी होती. इथं मात्र वेगळं आहे. त्याचा छेद व अंश मोठा ती परिमेय संख्या लहान म्हटलं इथं. हे बदल लक्षात ठेवा बरं का. थोडस ट्रिक्स लक्षात ठेवा. ट्रिकी आहे. ओके लिहून घ्या मराठी मीडियमची मुलं. आता इंग्लिश मीडियमच्या मुलांना आपण सांगूया. हाच इंग्लिश मध्ये सांगूया. चला येऊन घ्या. द द निगेटिव्ह रॅशनल नंबर in the negative rational number denominator of each rational number in the in the negative rational number denominator of each rational number is more than one of numerator is one more than numerator in the negative rational number denominator of each rational number is one more than the numerator then the rational number whose denominator and numerator are whose denominator and numerator are big whose denominator and numerator are big whose are big will be smaller म्हणजे जर डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर पेक्षा एकने मोठा असेल डिनॉमिनेटर जर न्यूमरेटर पेक्षा एकने बिग असेल तर ज्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बिग असेल तो रॅशनल नंबर स्मॉल असेल काय असेल स्मॉल असेल. ओके ज्याचा अंश व छेद बघा मी मराठीत सांगतो परत एकदा. छेद हा अंशापेक्षा एकने मोठा असेल कुणाचा ऋण परिमेय संख्येचा छेद अंशापेक्षा एकने मोठा असेल ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक कसा लहान का मोठा लहान उलटा इथं उलट आहे. मागच्या दोन्ही ट्रिकला कसं होतं ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक मोठा होता का नाही. ओके इथं मात्र उलट आहे ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक मोठा ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक लहान. समजते सगळ्यांना मान हलवा समजत असेल तर सैराज घारगे समजते ना सैराज क्रांती क्रांती समजते. ओके साई शिंदे ओके काना ओके हा चला निर्वेद समजते ना मराठी इंग्लिश निर्वेद पाटील नाशिक. ओके इंग्लिश मध्ये सांगतो इंग्लिश मध्ये लिहून घ्यायचं. ओके हा चला आता बघा मग कोण सांगेल याचं उत्तर प्रत्येक वेळेस मी वेगळ्या मुलांना संधी देत जाईन. हा हर्षद शिंदे बेटा सांग. हर्षद शिंदे उत्तराचा क्रम सांगायचा का चढता हा क्रम? ह्याचा क्रम कोणता सांगतो याचा चढता क्रम याचा चढता क्रम याचा असेंडिंग ऑर्डर सांगायचं चढता क्रम असेंडिंग ऑर्डर हा सांग बेटा. पहिल्यांदा -6/7 दुसऱ्यांदा -4/5 आणि तिसऱ्यांदा -2/3. येस इज इट करेक्ट बेटा. येस इज इट करेक्ट. ओके समजतं सगळ्यांना ह्या होत्या 3 ट्रिक्स. ओके आता बिना ट्रिक्सचं कसं सोडवायचं असे पण काही संख्या असतील ज्या बिना ट्रिक्सच्या असतील त्या पण कशा सोडवायच्या त्या सुद्धा आपण बघू. सर आपण आता बघितलं आपण ऋणच बघितलं सर असंच जर धनपरिमेय संख्येमध्ये असेल तर कसं असेल बरोबर आहे का नाही. लोअर हँड करा बेटा आता लोअर हँड करा.
हा, आपण ऋण परिमेय संख्येमध्ये बघितलं ह्या तिन्ही ट्रिक ज्या होत्या आपल्या त्या ऋण परिमेय संख्येशी संबंध होत्या. सर असंच जर धन परिमेय संख्येत आलं तर कसं होईल ते सुद्धा आपण बघूया. बघायचंय ना? ओके, गगन सिद्धे डाऊट आहे? गगन आणि सिद्धी रेझाईड आहे. लोअर हँड करा बेटा. हा सिद्धे विचार. हा, तुमच्याकडे ट्रिक्स कुठनं येतात? बुक्स आहेत माझ्याकडे वेगवेगळे. खूप बुक्स आहेत, त्यात बुक्स म्हणून असतात वेगवेगळ्या बुक्स मध्ये. ओके, मी काही गणिताचं एक बुक नाही वापरत, 5-6 बुक घेऊन बसतो आणि त्यातून हे करतो. हा हा. हा कौस्तुभी बेटा विचार. सर तुम्ही इंग्लिशची डेफिनेशन सांगताना जरा हळूहळू सांगा ना, ह्याला जमत नाही बर लवकर. बर, थोडं स्लो सांगतो बेटा. हा, ठीक आहे. ओके ओके. हा हा, स्वरा सोनवणे की विचार. हा, स्वरा अनम्यूट कर ना तुझा माईक. तुझा माईक अनम्यूट कर ना स्वरा, मग तुझं बोललेलं ऐकू येईल मला. ओके. हा, आराध्या देवकर विचार. आराध्या, तुला तुझं माईक ऑन होत नाही बघ, काही तर बघ घरामध्ये कोणी मोठे असतील तर मोबाईल दाखवून बघ एकदा. किंवा तुझ्या झूमला मायक्रोफोनचा ऍक्सेस दिला नसावा, कदाचित असं येऊ शकतं. झूम ॲपला सेटिंग म्हणून मायक्रोफोनचा ऍक्सेस दिला ना माईक ऑन होत असतो. हा. ओके. हा, चला आपण पुढे जाऊया. आता असंच हीच कंडिशन असेल आणि धन परिमेय संख्या असेल तर काय होतं बघूया आपण. चला चला, क्वेश्चन नंबर 4. 7/6 थेट मोठा आहे का अंश मोठा आहे रे? 11/10, 15/14, 6/5, 4/3. उत्तर क्रम लावायचंय. उत्तर क्रम डिसेंडिंग ऑर्डर करायचं, डिसेंडिंग ऑर्डर. आता बघा, आता निगेटिव्ह रॅशनल नंबरचे उलटे असणार आहे बरं का. आधी कसे होते रे? निगेटिव्ह रॅशनल नंबर होते. आधी कसे होते? आपण निगेटिव्ह रॅशनल नंबरचं बघत होतो, है की नाही? आपण सगळं आधी निगेटिव्ह रॅशनल नंबर बद्दल बघितलं. आता हे कसं आहे? आता हे उलट आहे की नाही? हा, ओके. आता काय ट्रिक लागू पडू शकते सर? आता ट्रिक त्याची हिची काही ट्रिक्स माझ्यासमोर पुस्तकात नाही. हिची ट्रिक्स मला डेव्हलप करायचं आहे. आता ही ट्रिक कशी डेव्हलप करायची एक उदाहरण आपण बघूया. आता म्हणजे ट्रिक्स बनते कशी? सो तुम्ही ट्रिक्स आताच विचारलं की सिद्धी तुम्हाला ट्रिक्स कुठून मिळतात. आता ह्याची ट्रिक्स काही माझ्यापाशी पुस्तकात नाहीये. आता हे उदाहरण दिले तुम्हाला पुस्तकामध्ये आणि ह्याची ट्रिक्स काही माझ्यापाशी नाही. पण ह्याची मी ट्रिक्स बनवणार आहे. हा, बनवायचे. बनवायची काही ट्रिक्स आपल्याला मुलांना बनवायची का? ओके. हे जे हो सर सर आहेत, हे जे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहेत, या पॉझिटिव्ह रॅशनल नंबर मध्ये एक सारखेपण आहे, एक समानता आहे, इक्वॅलिटी आहे. काय इक्वॅलिटी आहे? प्रत्येक न्युमरेटर हा डिनॉमिनेशन एक ने मोठा आहे का? मग ही ट्रिक कुठे लागू पडते? ज्यावेळेस न्युमरेटर हा डिनॉमिनेटर पेक्षा एक ने मोठा असेल, वन ने बिग असेल, तेव्हाच लागू पडते. ज्यावेळेस अंश हा छेद पेक्षा एक ने मोठा असेल तेव्हाच ही ट्रिक लागू पडणार आहे. फक्त ही कंडिशन लक्षात ठेवा. आता मग सर मी ट्रिक्स बनवतोय, हे उदाहरण करून दाखवतो. आज सर्वात लहान अंशवच्छेद कोणता आहे? 4/3 आहे. 4/3 ची व्हॅल्यू जर आपण काढली, वा ट्रिक्स तयार करतो बघा, 4/3 ची आपण व्हॅल्यू काढली, त्याची व्हॅल्यू येते 1.333 अशी काही व्हॅल्यू येते. जर तीनला जर मी 4ने भाग, म्हणजे सॉरी 4ला मी 3ने डिवाइड केलं, त्याची व्हॅल्यू 1.33 समथिंग येते. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर मी बघा, जर मी आता म्हणतो कोणता आहे? 6/5 आहे. जर मी सहाला 5ने भागलं, जर मी 6ला 5ने भागलं, हा, जर 6ला मी 5ने डिवाइड केलं तर तिची व्हॅल्यू 1.2 काहीतरी येते. ओके, त्याची व्हॅल्यू काय येते? 1.2 येते. मी ट्रिक्स तयार करतोय. मी ट्रिक्स तयार कशा करायचे ते पण तुम्हाला शिकवतोय. श्रुती का बोर झाले का? जांभळे येते नाही का? कंटाळा आलाय? अभ्यास खूप झाला काय? नाही ना? हा, ठीक आहे. त्यानंतर एकदा रिपीट करतात का? काय बेटा बोल. एकदा रिपीट करतात का? हा, करतो बेटा, करतो अंशुमन. हा, काय केलं बघ मी. आता ही ट्रिक्स बनवतोय मी. माझ्यापेक्षा हे पुस्तक ट्रिक्स नाही, पण मला ट्रिक्स बनवायचं आहे. फक्त कंडिशन काय असली पाहिजे? हे जे रॅशनल नंबर आहेत ना ते एकाच फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे. ओके. इथं बघ, अंश हा छेदापेक्षा एक मोठा आहे, हे प्रत्येकाला लागू पडतंय. ओके. म्हणजे न्युमरेटर हा डिनॉमिनेटरपेक्षा एक कसा आहे?
वन डे बिग आहे हे प्रत्येक रॅशनल नंबर लागू पडतंय. मग इथे ही ट्रिक बनणार आहे. मग ही ट्रिक बनवण्यासाठी मी सोडवतो. मी बेसिक बेसिक कसं सोडवायचं, भागात घातलं की जे दशांश अपूर्णांक आलं की आपल्याला लहान बोटावर लावता येतं. मी बेसिक करून दाखवतोय. तर आता 6/5 झालं, पण 7/6 जो तुम्ही 7/6 आहे, ठीक आहे. याचं काय तर काय येतं बघा, याची व्हॅल्यू काढली तर याची व्हॅल्यू येते 1.1666 येते, ठीक आहे. त्यानंतर कोणतं आहे रे, त्यानंतर 11/10 आहे. 11/10 ची व्हॅल्यू काय येते बघा, 11/10. 1.1 1. व्हेरी गुड. 1.1 येते. आणि 15/14 ची काय येते, 15/14, 1.17 ओके, 1.07 येते. 1.07 इन्फिनिटी. येस येस येस. आता बघा, आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण इथं ऑब्झर्वेशन केलं तर काय दिसून येईल, ज्याचा अंश व छेद मोठा, ज्या धनपरिमेय संख्येचा अंश व छेद मोठा, तो अपूर्णांक लहान. दिसतंय का नाही रे, दिसतंय का, ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक मोठा. ओके. हे कधी, जर जर अंश हा छेदापेक्षा एकने मोठा असेल तरच. कधी असं आहे का, कधी तसं आहे का, नाही. जर अंश हा छेदापेक्षा एकने मोठा असेल तर आणि तरच हे लागू पडतं. ओके. आता मी ट्रिक लिहू का, अवधूत, ट्रिक लिहू का मी, हा चला ट्रिक लिहून घ्या. ट्रिक ट्रिक नंबर 4. जोडू दे मग टाकतो. धन परिमेय संकेत, धन परिमेय संख्येत अंश हा छेदापेक्षा एक ने मोठा असेल तर, मोठा असेल तर, धनपरिमेय संकेत अंश हा छेदापेक्षा एक ने मोठा असेल तर, ज्याचा ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद मोठा, तो अपूर्णांक लहान. ओके, तो अपूर्णांक लहान. इंग्लिश मिडियमची विद्यार्थी, मी इंग्लिश मध्ये सांगते, कौस्तुभी, निर्वेद, सगळे लिहून घ्या. इन अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, हो ना सांगतो कौस्तुभी मी, इन अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर लिहिलं, इफ न्यूमरेटर ग्रेटर दॅन 1 बाय डिनॉमिनेटर, इफ न्यूमरेटर ग्रेटर दॅन 1 बाय डिनॉमिनेटर. मी परत सांगतो इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी, इफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन 1 बाय द डिनॉमिनेटर, then then in a fraction, numerator and denominator are big, numerator and denominator are big, numerator and denominator are bigger लिहा, नुसतं bigger, numerator and denominator are bigger will be smaller, numerator and denominator bigger will be smaller, ओके. लिहिलं कौस्तुभी, ओके डन, ओके ओके ओके. आता तुम्हाला सगळं समजले, मराठी मीडियमच्या पण मला समजलं. उत्तर सांगायचं आपल्याला. चला लावा याचा उत्तरचा क्रम, याचा डिसेंडिंग ऑर्डर. एक तर समजच दिलाय मी दशांश पूर्णांकात. ज्यावेळेस ट्रिक लागू होते ना, ज्यावेळेस कोणतीच ट्रिक लागू होत नाही, त्यावेळेस भाग घालायचा, असं डेसिमल पॉईंट मध्ये काढायचं, लावायचं शेवटी. तर त्याला वेळ लागतो, त्याला कसं होतं, वेळ लागतो. ट्रिक माहित असेल तर क्रांती कशी येतात, पटकन येतं का ट्रिक. क्रांती सांग बरं, क्रांती. उतरत्या क्रमानुसार 15/14, यस त्यानंतर 11/10, यस 7/6, यस 6/5, यस
आणि 4/3. क्रांती तुझ्या शाळेतल्या अजून मैत्रिणी सांग आपल्या क्लासबद्दल माहिती. क्लास आवडतो का क्रांती तुला? हो तुझे पप्पा पण शिकवतात पण मी पण शिकवतो. पप्पा पण छान हो शिकवतात. तर ऑनलाईन क्लास जर 2 तास दररोज केला तर अभ्यास जास्त होतो का नाही? हो शाळेत थोडा वेळ कमी असतो ना. शाळेत पण शिकवतात पण वेळ कमी असतो शाळेत. इथे जास्त वेळ असतो आपल्याकडे. हा हो शाळेतल्या मैत्रिणीला सांग तुझ्या अजून 7वी मधल्या. हो हा चला. ओके. ओके. हर्षद शिंदे बारामतीचा आहे ना हर्षद तो? हर्षद शिंदे तुझं गाव कोणतं? SVG. नाही हा. नाही ओके ठीक आहे. ओके. पुढे जायचं. हा. अवधूत काही डाऊट असेल तर विचार बेटा अवधूत. हा. हा अवधूत बोल बोल बेटा. हॅलो सर, तुम्ही इथं बोललाय अंश मोठा तो अंक लहान, मग तो लहान झाला ना नाही नाही ज्याचा पहिला. हो ना मग हा लहानच आहे ना. हे बघ ना. हे स्मॉलरचं साईन इकडे टाकले नाही मी. हे साईन बघ मी कसं टाकले. हे स्मॉलर ह्याच्यापेक्षा हा लहान, ह्याच्यापेक्षा हा लहान, ह्याच्यापेक्षा हा लहान, ह्याच्यापेक्षा हा लहान. हा क्रमच आहे ना. मग औषध कोणता मोठा आहे? 15 14चा मोठा आहे. मग तो लहान झाला ना सगळ्यात. ओके. हो हा मी चढता क्रम लावलाय का रे? मी चढता क्रम लावलाय. अरे सॉरी आपला उतरता क्रम लावायचा होता. अरे कसं कोण सांगितलं क्रांती? तू चढता क्रम सांगितलंस बेटा. आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. क्रांती सांग उतरता क्रम. उतरता क्रम लावता कसं पाहिजे? उतरता क्रम लावता क्रांती मोठी संख्या पहिल्यांदा पाहिजे. तू चढता क्रम सांगितलं क्रांती आणि माझ्या पण लक्षात नाही आलं. अवधूतनं सांगितल्यामुळे आपल्या लक्षात आलं आपलं काहीतरी चुकलंय बेटा. ठीक आहे परत. क्रांती लोकांना वेगळ्या मुलांना संधी देऊया. आतापर्यंत उत्तर न सांगितलं कोणी आहे का? रेज हँड करा. ओके. हा हर्षित बाबर बेटा सांग. हा सांग बेटा. प्रत्येक वेळेस प्रत्येक मुलाला संधी दिली आहे वेगळ्या मुलांना सांगण्याची. हा सांग बेटा. उतरता क्रम 4/3, 4/3. 3, हा ओके. 6/5, 10/5. 7/6, 5/6. 11/10, 11. 10 आणि 15/14. ओके. टेक्स्ट समजतात सगळे व्यवस्थित? येस और नो? येस ओके. यस. मग तुम्ही तुमच्या शाळेतल्या मित्रांना सांगणार का क्लास जॉईन करायला? पालक पण हो आता सर. क्लास बघतायत. हो सर. प्लस कसं व्यवस्थित येस. चालू आहे ना? येस हो सर. ओके. कोणी आज आले असतील पहिल्यांदा आपली मोफत कार्यशाळा बघण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना सुद्धा सूचना आहे. जर बेटा तुम्हाला क्लास करायचा असेल पूर्ण वर्षभर करायचं असेल तर तुम्हाला हा कॉन्टॅक्ट नंबर मी देतोय बेटा. इकडे बघा. हा कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करू शकता क्लासची माहिती घेण्यासाठी आणि क्लास जॉईन करू शकता. फी आपली इथं समोर दिलेली आहे. जे कोणी विद्यार्थी युट्यूबला हा व्हिडिओ बघत असतील कदाचित भविष्यात कधीतरी तर तुम्ही पहिल्यांदा ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून क्लास जॉईन करू शकता. चल पुढला प्रश्न आहे तुझा. आता माझ्या हा बोल बेटा. आता तुम्ही मागे घेतली ना ट्रिक, त्याच्यामध्ये एक शंका होती. हा विचार ना बेटा. इथे तुम्ही दिलंय की जर अंश हा छेदापेक्षा 1ने मोठा असला तर त्याचा अपूर्णांकाने अंश मोठा, तो अपूर्णांक मोठा. पण इथे खाली ज्याप्रमाणे आपण उतरता क्रम लावलाय त्याप्रमाणे तरी पहिल्यांदा जी संख्या घेतली ती छोटीच निघाली आणि आपण जेव्हा उतरता क्रम लावतो तेव्हा मोठी संख्या पहिली घेतो. हे बघ हे छोट्या मोठाच आहे आणि उतरत्या क्रमाचं वेळ कन्फ्युजन करू नको तू. उतरत्या क्रम लावताना कसं लावायचं असतं सिद्धी? उतरत्या क्रम लावताना पहिल्यांदा उतरत्या क्रम लावताना पहिल्यांदा मोठी संख्या घ्यायची. मोठा पूर्णांक. मोठा कोणता आहे? 4/3 मोठा आहे ना. कळतं का सिद्धी? पण सर 4/3 कसा आला मोठा? हे बघ ना. ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक लहान. मग 15 आणि 14 हे मोठा आहे. बरोबर का नाही? मग तो लहान झाला. झाला का? मग ज्याचा अंश व छेद मोठा तो लहान. मग ज्याचा अंश व छेद लहान तो काय असणार? मोठा असणार ना. त्याचं उलट. हा हा हा. घुसता है क्या भेजे में कुछ? समजतं का बेटा? हा हा हा. ठीक आहे. चला अजून आपल्याला काही बघायची आहेत उदाहरणं. ओके. आता बघूया. आता तुम्हाला येते का? आता अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी बघायची आहे आपल्याला. चढता उतरता क्रम तर आपलं झालेलं आहे. ओके.
चला अजून एक लास्ट एक्झाम्पल घेऊया आणि आपण थांबूया. 6 वाजता इंग्लिशचा क्लास होईल बरं का. ओके चला 5वा प्रश्न का 6वा प्रश्न एक बघा. 1/2 -1/8 -1/2 -1/8 -1/3 -1/3 -1/3 बिगर रॅशनल नंबर कोणता? सर्वात मोठी संख्या कोणती? कोणती मोठी आहे त्याच्यामध्ये? ह्याला ट्रिक बनवून देऊ का सोडून देऊ? लई ट्रिक दिली तरी लक्षात राहत नाही, असं होतं बरं का. ट्रिक्स जर जास्त दिलं तर लक्षात राहत नाही. आता बिना ट्रिक्सचं कसं सोडवायचं ते सांगतो तुम्हाला. बिना ट्रिक्सचं सोडू शिकू का? कारण जास्त ट्रिक्स पण कारण आपल्या लक्षात राहत नाही, कधी विसरून जातो आपण, है की नाही. परीक्षेमध्ये लक्षात राहत नाही. काही काही मुलं शार्प असतात, ते लक्षात ठेवतात शेवटपर्यंत. पण काही काही मुलांच्या विसरतं. माझ्या पण विसरतं बरं का. माझ्या पण ट्रिक्स वगैरे लक्षात राहत नाहीत जास्त. मला ते रिवाइज करावं लागतं. एक्झाम असेल तर ते वाचून जावं लागतं, बघून जावं लागतं. माझं सुद्धा विसरतं. किंवा मी आता आज या वर्षी शिकवलं ना, हेच मी घडून पुढल्या वर्षी शिकवतो. पुढल्या वर्षी वर्षभर माझं विसरलेलंच ना वर्ष. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी हा टॉपिक यावर्षी शिकवला, मग पुन्हा कधी शिकवतो? मी पुढल्याच वर्षी शिकवतो ना. म्हणजे 1 इयर पास होतं. मग ते माझं पण विसरलं, मला पण बघावं लागतं. त्यामुळे हे लिहून ठेवा. याचा 2दा 3दा लिहून सराव कर बेटा. हा आता हे सोडवायचं कसं मग? गाडी आली की तुझी गाडी काढते व्हॅनला लावून. थोडा विद्यार्थी मित्रांनो, थोडं बांधकाम चालू आहे. थोडस अर्जन्सी आलेली आहे. आमच्या घराचं बांधकाम चालू आहे, दुसऱ्या मजल्याचं. गाडी करायची आहे. त्यामुळे आपला हा जो प्रश्न आहे तो आपण उद्या कंटिन्यू करूया. 6 वाजता इंग्लिशचा क्लास असेल बेटा. ओके. सर्वात मोठी संख्या सांगू का? उद्या उद्या घेऊया. हाच प्रश्न आपण उद्यापासून चालू करूया कंटिन्यू. थोडस अर्जंट आहे. गाडी 4 व्हीलर बाजूला काढायची आहे. आमच्या घराचं बांधकाम चालू आहे बेटा. ओके ठीक आहे. आपला हा तास संपते. 5 वाजलेत, 1 तास झालेला आहे. उद्याच 4 वाजता. उद्याची वेळ किती आहे? 4 वाजता. आणि 6 वाजता इंग्लिशचा क्लास आहे. ज्यांनी प्रवेश घेतलाय त्या मुलांचा 6 वाजता इंग्लिशचा क्लास आहे. 6 वाजताची इंग्लिशची लिंक लगेच ग्रुपला येईल. थोड्या वेळात ग्रुपला येईल, लगेच नाही, थोड्या वेळात येईल. ओके आपण थांबवतोय बेटा, क्लास एंड करतोय. जे विद्यार्थी बत्तीस कार्यशाळेतून जॉईन झाले होते त्या विद्यार्थ्यांची सूचना आहे की परत एकदा ही कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या आणि क्लास जॉईन करा. हॅलो